नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्च 2020 या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या बोर्डाला आलेले बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे आलेले गणित आहेत ते आपण पाहत आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला बी, ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरकही -2 आहे. अशा अंकगणिती श्रेणीतील दुसरे व तिसरे पद आपल्याला काढायचं आहे. अंकगणिती या श्रेणीवरच्या प्रकरणावरची गणित आपण पाहत आहोत. बघा T2 बरोबर आहे T1 अधिक D. अशा टाईपचं जर गणित आलं तर घ्यायचं T2 बरोबर T1 अधिक D बरोबर आहे -2 बरोबर किती आली -4 आली. T2 ची किंमत किती आली -4 आली. आता T3 जर विचारलं तर काय करायचं आपल्याला, T2 घ्यायचा आहे. T2 किती आलेली आहे -4 अधिक -2 बरोबर किती आली -6. म्हणजे दोन पद कोणते आली -4 आणि -6. एवढं जर सोडलं तर तुम्हाला 1 मार्क हा परीक्षेमध्ये मिळतो आहे. अशा टाईपचे गणित तुम्ही सोडून बघा. आता प्रश्न दुसरा ए विचारलेला आहे. 2 मार्कासाठीचा प्रश्न आहे. चौकटी दिलेली असतात. 4 चौकटी आहेत, प्रत्येकाला अर्धा मार्क आहे. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 आहे. पहिले पद म्हणजे कशाची, ए ची किंमत 6 आहे. सामान्य फरक म्हणजे डी ची किंमत 3 आहे. तर S27 आपल्याला काढायचं आहे. म्हणजे यांची किंमत किती आहे 27. मग आता आपल्याला चौकटी भरायची आहे. मग सूत्र लिहायचं SN बरोबर N छेदिले 2. पहिलं सूत्र वापरायचं 2A, इथे लिहायचं 2A. एवढं लिहिलं तुम्हाला अर्धा मार्क पडतो. S27 बरोबर 27 छेदिले 2, 12 अधिक 27 वजा 1 गुणिले D. आता D ची किंमत किती आहे 3 आहे. त्याच्यामध्ये 3 आपल्याला किंमत ठेवायची आहे. आता आपल्याला इथे डायरेक्ट चौकट दिलेली आहे. मग हे सोडवायचं कसं, बघा 12 अधिक 27 मधून 1 काढून टाकला म्हणजे किती राहिले 26. 26 गुणिले 3 करायचे. बघा 12 अधिक 26 गुणिले 3. मग 12 अधिक काय येतात, 12 अधिक 26 गुणिले 3, 26 आणि 3चा गुणाकार करा 78. 12 अधिक 78 म्हणजे किती आले 90. या चौकटीत लिहायचे आपल्याला इथं 90. त्याच्यानंतर आता 2 न भाग द्यायचा आपल्याला. इथं 2 न जर भाग दिला तर किती येतात, 2 10, 27 गुणिले 45. मग याचा गुणाकार करा, किती येतो 1215. याचं उत्तर किती आलेलं आहे 1215. अशा पद्धतीचे गणित तुम्ही जास्तीत जास्त सोडवून बघा, सराव करा. जास्तीत जास्त गणिताला सराव अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.